तर लक्ष द्या रे, काय बघितलं रे आपण पहिल्या लेक्चरमध्ये काय बघितलं बघा, दोन अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा आहे बघितलं. आता काय म्हटलं होतं तुम्हाला, काल म्हटलं होतं आपल्याला अजून एक टॉपिक बघायचा आहे, एकक स्थानी 5 आणि 0 असणाऱ्या संख्यांचा वर्ग बघायचा आहे. ठीक आहे, बोला कालचं विसरले नाही ना रे. काय होतं आपल्याला दोन घटक पाडत होतो आपण आणि त्याच्यामध्ये दोन्ही संख्यांचा दोन्ही बाजूला वर्ग करून ते वर्ग काढत होतो. ठीक आहे, तर आता बघा एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा अजून त्याच्यापेक्षा सोपा आहे. काहीच करायचं काम नाही. बघा इकडे लक्ष द्या. आता एक वेळ बघू काय रे, सुरुवातीला आहे 15. ठीक आहे, आता बघा ते तुम्हाला सांगितलं गुणाकार वगैरे करत बसले तर तेवढा वेळ लागेल. पण आता इथं बघा ज्या संख्येचा एकक स्थानी 5 आहे, बघा 5 आहे ना रे एकक स्थानी. आता बघा याचा वर्ग कसा करायचा असते, हा 5 आहे रे, 5चा सेपरेट काय करायचा आहे 25 वर्ग लिहून टाकायचा. आणि त्याच्यानंतर इकडे जी संख्या असेल 5च्या बाजूला जी कोणती संख्या असेल ते काय करायचं आहे, त्याच्या समोरची संख्या घेऊन याच्यासोबत गुणाकार करायचा आहे. आता 1च्या नंतर कोणती संख्या येईल रे 2 आणि यांचा करायचा आहे गुणाकार. म्हणजे काय होईल 1 गुणिले 2 बरोबर किती आलं रे 2. तर हा 2 काय करायचा इथं लिहून टाकायचा. किती झालं 225. बघा इकडे लक्ष द्या, 225 झालं किती झाला 15चा बघितला. समोर बघू आता किती, बोला 5 असला पाहिजे एकक स्थानी अशी संख्या सांगा. आता 15च्या नंतर कोणती येईल रे, किती आहे 25. काय 25 आहे. चला बघा रे, काय दुसरी संख्या कोणती आहे रे 25 आहे. किती 25चा वर्ग बघायचा आहे. बघा काय करायचं आहे, काय सांगितलं पहिले, एकक स्थानी 5 आहे, 5चा वर्ग डायरेक्ट लिहून टाका. किती आला 25. आणि बघा त्याच्यानंतर इकडे कोणती संख्या आहे रे 2. आता मला सांगा 2च्या नंतर काय येणार आहे रे 3. 2च्या नंतर काय येते 3, यायचा करायचा गुणाकार. म्हणजे काय होईल 2 गुणिले 3. किती आला 2 गुणिले 3 6. हा 6 लिहून टाकायचा इथं. काय झालं 625. बघा त्याच्यानंतर आता 5 येणारी संख्या एकक स्थानी, बोला 25च्या नंतर किती रे 35 घेऊन बघा किती आहे 35. 35चा करायचा वर्ग. बघा काय एकक स्थानी सुरुवातीला बघायचं 5 आहे 5चा डायरेक्ट वर्ग लिहून टाका. किती आला रे 5चा वर्ग 25. 25 त्याच्यानंतर इथे किती आहे 3 आहे. 3च्या नंतर काय आहे रे एक दोनामध्ये येते ना एवढं 3च्या नंतर. 3च्या नंतर किती येईल 4. बघा काय 3 गुणिले 4 काय म्हटलं, त्याच्यानंतर जी संख्या आहे त्यासोबत गुणायचं. 3 गुणिले 4 किती 12. 35चा वर्ग किती आला रे 1225. बघा एवढं तो ऑब्झर्व करत आहोत ना आपण की शेवटी 25 25 25 येत आहे. म्हणजे एकक स्थानी 5 असला तर शेवटी 25च येणार. बघा आता समोर किती 35 झालं बघू, समोर 45. 45चा वर्ग करायचा आहे. बघा लक्ष द्या, काय एकक स्थानी 5 आहे बिंदास 5चा किती 25 लिहून टाका 100%. याच्या व्यतिरिक्त काय येणार आहे का नाही 25च येणार. बघा इथं किती आहे रे 4. 4च्या समोर काय ते 5. काय करायचं दोघाचा गुणाकार. बोला 4 गुणिले 5 किती येईल रे 20. हा 20 डायरेक्ट काय करायचं इथं लिहून टाकायचं. 20 25 हे कशा झाला 45चा वर्ग. चला बघा कोणती संख्या झाली होती आता नेमकाच किती 45चा वगैरे. त्याच्यानंतर बघा 5 येणारी किती आहे रे 55. 55चा वर्ग. आता इथं कन्फ्यूज होऊ नका, दोन्ही जागेवर 5 5 दिसत आहे. डायरेक्टली सर मास्तर 25 25 असं होईल का रे, नाही होणार. बघा काय होईल, आपल्या स्टेप फॉलो करायच्या. काय म्हणत होतो आपण सुरुवातीला काय करायचंय 5चा वर्ग जसा आला तसा किती आला 25. आता या 5चा डायरेक्ट घ्यायचा का नाही घ्यायचा. बघा काय 5च्या समोर काय रे 6, दोघांचा होईल गुणाकार. 5च्या समोरची संख्या किती 6, या दोघांचा करायचा गुणाकार. म्हणजे 5 सक 30. आता घ्या डायरेक्ट 30 आहे ना. म्हणजे इथं कन्फ्यूज व्हायचं नाही, नाहीतर मास्तर 5 5 आहे दोन्ही इकडे 25 25 असं होत नसते. हा चला बोला 55 झालं. त्याच्यानंतर या समोर किती 65. काय एकक स्थानी 5 आहे बिलकुल. मास्तर लिहून टाकतो डायरेक्ट 25 या. आता काय इथं 6. 6च्या नंतर काय रे 6च्या नंतर येईल 7. करा गुणाकार. डायरेक्ट घेतला इथं आता खाली येत नाही. बोला 7 चा कम किती 42. तर एवढं तर यायला पाहिजे कॅल्क्युलेशन. किती आला रे 42 25. बघा इथपर्यंत क्लिअर आहे. आता थोड्याशा मोठ्या संख्या बघू एखाद्या. म्हणजे असं नाही की मास्तर तुम्ही 2 अंकी सांगायला लागले. आता एखादी 3 अंकी संख्या घेऊन बघू. बोला किती आहे रे 3 अंकी. पहिली संख्या 5 येणारी 105. किती आहे 105. बघा आता एकक स्थानी किती आहे 5 आहे. बोला 5चा काय येईल बिलकुल 25 लिहून टाका डायरेक्ट येणारच आहे. आता इथं किती आहे रे 10. आता शून्य नाही सांगायचं. आता 3 अंकी संख्या आहेत म्हणून डबल संख्या पकडायची किती 10. आता 10च्या नंतरची संख्या सांगा रे.
काय करायचं आहे त्या दोघांचा गुणाकार 10 गुणिले 11. बोला याचा गुणाकार 11 10 110 110 25 बरोबर आहे. बोला नंतर समोरची एखादी संख्या बघू किती मास्तर 105 झाला आता 115 बघा काय सेम हा काय 5 चा वर्ग 25 जशाला तसा. आता इथे किती आहे रे 11. 11च्या समोर काय येणार आहे 12. हा डायरेक्ट नाही येत लिहा इकडे आपले गरीबाची पद्धत काय 11 गुणिले 12 ठीक आहे ना. बोला 12 1 12 12चा 2 हाताला 1 पुन्हा 12 1 12 12 आणि 1 13 किती आलं रे 132. उचला 132 25 कळालं म्हणजे 115चा वर्ग काय 132 25. बघा अशा प्रकारे आपण एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचे वर्ग काढू शकतो. बघा रे काय बघितलं आपण एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचे वर्ग कसे काढायचे बघितले. बघा त्याच्यानंतर अजून काय आपलं एकक स्थानी 0 असणाऱ्या संख्या ते याच्या पेक्षा डेंजर आहे. बघा काय एकक स्थानी 0 असणाऱ्या संख्या बघा आता पहिली घेतो मी 20. बघा एकक स्थानी 20 हे 0 आहे याचा करायचा आपल्याला वर्ग. या शून्याचा आपल्याला काहीच देणं देणार आहे हा या शून्याचा आपल्याला काहीच करायचं नाही. बघा काय करायचं आहे 2चा वर्ग घ्या किती 4. इथं किती एक शून्य आहे ना आपल्याला वर्ग करायचा म्हणून 2 शून्य लिहून टाका. किती झाला 20 चा वर्ग 400. बघा दुसरी संख्या घेऊ किती आहे 30. 30 चा वर्ग करायचा आहे एकक स्थानी 0 आहे नाही त्याच्याशी आपल्याला काही देणार नाही. बघा संख्या किती आहे इकडे 3 आहे 3 चा वर्ग सांगा रे किती 9 आणि एक शून्यचे काय होतील 2 शून्य 900 बरोबर आहे. कळालं. चला बघा त्याच्यानंतर 40 चा वर्ग किती आहे एकक स्थानी 0 आहे म्हणजे काय होईल एका शून्याचे 2 शून्य काय लिहिणार नाही. बघा कितीचा बघायचा 4चा 4चा वर्ग सांगा किती येईल 16. एका शून्याचे 2 शून्य. बघा आहे सोपं 5 पेक्षा बी शून्य असणाऱ्या संख्येचा वर्ग काढणे सोपं आहे. बघा इथपर्यंत होतं आपलं काय बघितलं आपण 2 अंकी संख्या 3 अंकी संख्या एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग. ठीक आहे. आता याच्यानंतर बघूत आपण 3 अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा आहे. ठीक आहे.